बोरझर जिल्हा परिषद शाळा उपक्रमशीलतेतून घडते भविष्याची पिढी। नवापूर तालुक्यातील रायपूर केंद्रामधील जिल्हा परिषद शाळा बोरझर ही शाळा विविध नाविन्यपूर्ण व विद्यार्थी केंद्रित उपक्रमांमुळे परिसरात आदर्श ठरत आहे। केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर शाळेचा भर आहे। शाळेत दर आठवड्याला आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविला जात असून त्यातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास व आनंदी शिक्षणाची गोडी निर्माण होत आहे। विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मुंबई संचलित संगीत परीक्षेत येथील विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून नंदुरबार जिल्ह्यातील ही एकमेव द्वितीय शाळा आहे। या परीक्षेला उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जगातील 5 देशांमध्ये मान्यता मिळते, ही शाळेसाठी अभिमानाची बाब आहे। विद्यार्थ्यांचे ज्ञानवर्धन करण्यासाठी दैनिक सामान्य ज्ञान, दररोज एक स्पेलिंग पाठांतर असे उपक्रम सातत्याने घेतले जातात। तसेच चॅलेंज बॉक्स नावाचा नवीनतम व अभिनव उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित केली जात आहे। शाळेमार्फत विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध लाभदायक योजना प्रभावीपणे मिळवून दिल्या जात आहेत। यामध्ये मोफत पाठ्यपुस्तके, मोफत शालेय गणवेश, सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना, स्कॉलरशिप योजना यांचा समावेश आहे। यासोबतच शारीरिक शिक्षण, जपानी भाषेचे शिक्षण आणि संस्कृत भाषेचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा बौद्धिक व सांस्कृतिक विकास साधला जात आहे। या सर्व उपक्रमांना उत्कृष्ट पालक सहभाग लाभत असून शाळा, पालक, विद्यार्थी यांचा समन्वय शाळेच्या प्रगतीला नवी दिशा देत आहे। बोरझर जिल्हा परिषद शाळा ही आज गुणवत्तापूर्ण व मूल्याधिष्ठित शिक्षणाचे विजय साळवे व रुपेश भदाणे या दोन्ही उपक्रमशील शिक्षकांमुळे प्रेरणादायी केंद्र बनले आहे। ओ नामाये वा नाना देसुका वाताशी नु गहानु ऑन माय वा लक्ष्मी सांदेश। हा, आता मी त्याला काही प्रश्न विचारला होता की तुझ्या आईचं नाव काय आहे, तर त्याने आपल्या जपानीज मध्ये सांगितलंय की हाहानो म्हणजे त्याची आई, माझ्या आईचं नाव लक्ष्मी आहे असं त्याने आता आपल्याला सांगितलं। आता मी त्याला पुढचा प्रश्न विचारतोय, ओटुसन नामाये वा नाना देसुका। वाताशी नु चिचिनो ऑन माय वा सुनील सांदेश। आता मी त्याला विचारलं होतं की तुझ्या वडिलांचं नाव काय आहे, तर त्यांनी चिचिनो म्हणजे आपले वडील असं जपानीज मध्ये त्यांनी सुनील माझ्या वडिलांचं नाव आहे असं त्याने आपल्या समोर आता सांगितलेलं आहे। आमचा विद्यार्थी हा आता स्वपरिचय संस्कृत भाषेमधनं करून देईल, बघा। मम नाम प्रिंस अस्ति, अहम चतुर्थ कक्षाया पठामि। मम माता नाम रूपा अस्ति, मम पितु नाम रवींद्र अस्ति, अहम बोरझर नगरे वसामि। मम विद्यालयस्य नाम जिला परिषद शाळा बोरझर अस्ति। मम अध्यापकस्य नाम श्री विजय सावळे सर अस्ति। नमस्ते, my name is Angel. I am 10 years old. My favorite color is red. My favorite flower is pink rose. My father name is Nilesh. My mother name is Nikita. My brother name is Nikhil. I have no sister. School name is ZP School Borzhar. Watashi wa Priyansh Des. Watashi nu Hanu on my wa Lakshmi Sandesh. Watashi nu Chichinu on my wa Sunil Sandesh. Watashi nu Gaku Sensei Jeep शाळा बोरझर सांदेश। प्रिंस अस्ति, अहम चतुर्थ कक्षाया पठामि। अहम बोरझर नगरे वसामि। मम माता नाम रूपा अस्ति, मम पितु नाम रवींद्र अस्ति, मम भगिन्या नाम देवांशी अस्ति। मम अध्यापकस्य नाम श्री विजय सावळे अस्ति। मम विद्यालयस्य नाम जिल्हा परिषद शाळा बोरझर अस्ति। अहम एक आदर्श छात्र अस्ति। नमस्कार, माझं नाव रवींद्र गावित बोरझर। बेनी निस्के प्रिंस અને દેવાંશી જિલ્લા પરિષદ શાળા બોરઝર માં શિક્ષણ લઈ રહેલા હતા। બધાને સર અને સાવળે સર બેને સર હાથ નીચે શિક્ષણ લઈ રહેલા હતા। त्या शिक्षण ओला खतरनाक है का ते आपे नवापूर तालुका में मंथन परीक्षा में मा पहो प्रिंस रवींद्र गावित दूसरा नंबर पास जायलो है। ओला बारी शिक्षण में जिला परिषद शाळा बोरझर में
रोयला आहे तर तुम्हा मेहरबानी कोई आजूबाजूने गाव आहे बी ही आम्ही शाळामाई प्रवेश दी सकते हैं. नमस्कार, माझे नाव उर्मिला दिनेश गावित, जिल्हा परिषद बोरझर. ह्या शाळेमध्ये विजय सावळे सर आणि बधाने सर हे चांगले शिकवतात, म्हणून गावातले लोक पोरांना इथे शाळेत टाकतात. मुलांना दररोज मेनू प्रमाणे जेवण दिलं जातं, पोषण आहार भेटतो, मुलं शेतात राहतात. मी कुंता दीपक गावित, माझी पाल्य इथे शिकते. मी ती दुसऱ्या गावाला शिकत होती, 6 महिने तिथे तिने शिकली, पण तिला काही येत नव्हतं. नंतर आम्ही तिथून हिला काढून घेतलं माझ्या पाल्यला आणि इथे टाकली. तेव्हापासून ती एवढी छान शिकते की लिहिते पण वाचते, सगळं तिला जमतं आता. आणि हे सर बदाने सर आणि हे सावळे सर हे दोघे मिळून चांगले शिकवतात. माझं नाव जिग्नेश दासू गावित, राहणार बोरझर. माझी मुलगी इथं बोरझर इथं प्राथमिक शाळेमध्ये शिकते आणि इथं जे सर आहेत ते चांगलं शिकवतात. माझी मुलगी अंगणवाडीमध्ये सुद्धा गेली नव्हती, तरी आता दुसरीत शिकत आहे आणि ती मस्तपैकी इंग्लिश वाचते बोलते. आणि इथे सर जे आहेत ते इथे संस्कृत जपानीज भाषा पण शिकवतात. मस्त मुलांना खेळायला लावतात आणि इथं सगळे मुले सकाळी पण व्यवस्थित तयार होऊन येतात. मी विजय भरत साळवे सर या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा बोरझर इथे मी 2019 साली जॉईन झालो. नंदुरबार मधील धडगाव तालुक्यात आधी होतो आणि त्यानंतर मग या ठिकाणी जॉईन झालो. तेव्हा ह्या शाळेचा पट मात्र 13 होता. मग जॉईन झाल्यानंतर आम्ही ठरवलं की ह्या शाळेत काहीतरी आपण बदल करायचा, त्याच्यासाठी आधी पटसंख्या वाढवणं गरजेचं आहे. मग आम्ही विविध उपक्रम घ्यायला सुरुवात केली. त्या उपक्रमांमुळे काय झालं, मुलांची अभ्यासात गोडी निर्माण झाली. पालकांनी सुद्धा ते बघितलं आणि मग पालकांनीही जाणीवपूर्वक मुलांना शाळेमध्ये या ठिकाणी टाकायला सुरुवात केली, जे मुलं बाहेर जायचे आश्रम शाळांमध्ये वगैरे ह्या ठिकाणी. तर मग पटसंख्या हळू वाढत गेली. 13 वरून 17 झाली, 17 वरून 23 झाली, 23 वरून 27 झाली आणि या वर्षी ती पटसंख्या आमची 29 पर्यंत झाली. आणि ही संख्या पुढच्या वर्षी आम्हाला 35 ते 40च्या दरम्यान पर्यंत घेऊन जायची आहे, असं आम्ही माझे हे सहकारी आहेत बदाने सर आणि आम्ही असं ठरवलं की आपली पटसंख्या आपण वाढवून सगळ्या लोकांना समजावून सांगून शिक्षणाचं महत्व आणि गावात जिल्हा परिषदेची शाळा असताना एवढं क्वालिटी एज्युकेशन मिळत असताना एवढ्या लहान मुलांना आपल्यापासून दूर इतक्या का पाठवायचं, हे लोकांची समजूत घालून आणि मग लोकांना ते या शाळेविषयी जागरूक केलेलं आहे. आणि ह्या मुलांना जे आम्ही NSQF म्हणजे जी नवीन शिक्षा नीती आहे, NAP 2020 म्हणतात किंवा 2020 आपण म्हणूया, याच्यामध्ये एक आहे की मुलांना आता नुसतं गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी येणं ह्या एवढ्याच क्रिया महत्वाच्या असं नाहीये, तर मुलांना याच्याबरोबर जगाशी तुलना करण्यासाठी जागतिक दर्जाचा विद्यार्थी आपल्याला घडवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही या शाळेमध्ये मुलांना जापनीज भाषा, त्याबरोबर आपली जी संस्कृत भाषा आहे, सगळ्या भाषांची जननी जिला म्हणतात, ती संस्कृत भाषा देखील शिकवायला या ठिकाणी सुरुवात केली. त्यासाठी आमचे बदाने सर विशेष कष्ट घेतात. ते जापनीज भाषा शिकवतात, मी संस्कृत भाषा शिकवतो आणि दोघं मिळून दोन्ही भाषा आम्ही एकमेकांच्या सहाय्याने त्या मुलांना शिकवतो. याच्यासाठी जे टेक्नॉलॉजी आत्ताची ChatGPT झालं, जेमिनी AI झालं, यांचा आम्ही उपयोग करतो. कारण की मुळात आम्हाला सुद्धा संस्कृत भाषा येते, माझा विषय असल्यामुळे, परंतु जापनीज भाषा काही नवीन आहे आम्हाला दोघांसाठी, मग त्यामुळे आम्ही टेक्नॉलॉजीचा यूज करतो. आता मुलं सुद्धा ChatGPT म्हणा किंवा जेमिनी AI या गोष्टीचा वापर करायला लागलेले. त्याचा उपयोग काय, AI म्हणजे काय त्यांना समजायला लागलेले आहे. त्याबरोबर गुगलचं जे नॅनो बनाना म्हणून इमेज क्रिएशनचं जे AI आहे ना, त्याच्यावर सुद्धा हे मुलं स्वतः आता चांगले चांगले इमेज स्वतःचे क्रिएट करतात. म्हणजे ही सुरुवात आहे. आम्हाला आता स्काय इज द लिमिट असं म्हणतो, त्या पद्धतीने आमचं जे लिमिट आहे म्हणजे ध्येय आहे ते आकाशाला गवसणी घालण्याचं आहे आणि त्या दिशेने आमचं मार्गक्रमण चालू आहे. आता माझ्या सहकार्याने थोडंफार त्यांचं मत व्यक्त करावं अशी विनंती. मी रुपेश बदाने. मी आधी अक्कलकुवा तालुक्यात अगदी नर्मदा काठेवर चिमलखेडीला शिक्षक म्हणून कार्यरत होतो आणि आताच झालेल्या 2025च्या जिल्हा अंतर्गत बदलीने जिल्हा परिषद शाळा बोरझर या ठिकाणी हजर झालोय. शाळेत आल्यानंतर शाळा अगदीच आमचे सहकारी मित्र, आमचे मुख्याध्यापक साळवे सर, आदित्य मॅडम यांनी खूप चांगल्या प्रकारे केलेली होती. गुणवत्ता ही चांगली होती आणि त्यात भर घालावा म्हणून मी आमच्या सहकारी मित्रांशी चर्चा करून आम्ही आपल्याला जागतिक दर्जाची शाळा बनवण्याच्या उद्देशाने एक जापानीज भाषा आपण मुलांना शिकवूया. आणि आम्ही म्हणजे
त्या भाषेशी रिलेटेड नव्हतो, परंतु मी स्वतः आमचे सर आम्ही गुगलच्या माध्यमातून असतील, व्हिडिओच्या माध्यमातून असतील, ती भाषा शिकून घेतली, शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्ही जे शिकतोय ते विद्यार्थ्यांना देण्यासाठी इथं आमचं आज काम चालू आहे. आमच्या शाळेला एक दर्जेदार शिक्षण मिळावं, विद्यार्थी आजच्या नुसत्या एनईपीने ठरवलेल्या उद्देशानुसार अगदी जागतिक लेवलचा स्किलफुल कौशल्यपूर्ण विद्यार्थी असावा, त्यामुळे आमचा हातभार आम्ही लावतोय आणि त्याच अनुषंगाने मी जपानी शिकवण्याचा प्रयत्न करतोय विद्यार्थ्यांना. आता तुम्हाला आमचा हा जो पहिलीचा विद्यार्थी आहे क्रियांश सुनील गावित, हा जापानीजमध्ये मी त्याला काही प्रश्न विचारेल आणि त्याचे उत्तर तो जापानीजमध्ये देईल. क्रियांशला आता मी प्रश्न विचारतोय. ओ नामाए वा नाना देसुका? वाताशी वा क्रियांश देस. ओकुसन नामाए वा नाना देसुका? वाताशी वा वाता. अभ्यासाबरोबरच आमच्या गावातले जे सगळे लोक ग्रामस्थ जे आहेत ते सुद्धा शाळेला फार मदत करतात आणि वेळोवेळी ज्यावेळेस आम्ही शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेतो किंवा त्यांना कोणत्याही कामानिमित्त बोलवतो तेव्हा ते अगदी न चुकता वेळेवर उपस्थित राहतात. आता या ठिकाणी आमची जी ग्रामपंचायत आहे, उकळापाणी ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि त्याच्या अंतर्गत आमचे बोरजर गाव ही शाळा येते. तर या शाळेसाठी ग्रामपंचायत सुद्धा सहकार्य असतं. त्यांनी ही सुंदर पेंटिंग करून दिलेली आहे. त्यानंतर हे पेवर ब्लॉक्स बसवून दिलेले आहेत. परत हे जे कंपाऊंड दिसतं आहे ते करून दिलेलं आहे. म्हणजे ग्रामपंचायतीचं आणि ग्रामस्थांचं फार मोठं सहकार्य आम्हाला असतं. त्याबरोबरच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा जो अधिकारी वर्ग आहेत, आमचे आता जे गट शिक्षण अधिकारी आहेत, आदरणीय RR देसले साहेब आहेत, आमचे विस्तार अधिकारी आहेत, केंद्र प्रमुख आहेत, श्री वंकर गावित सर आहेत आमचे केंद्र प्रमुख, आणि विस्तार अधिकारी जे आहेत RC पवार मॅडम आहेत, त्यानंतर किशोर रायते सर आहेत. यांचं सुद्धा वेळोवेळी आम्हाला अतिशय चांगलं मार्गदर्शन लाभतं आणि ज्या योजना आम्ही या ठिकाणी राबवतो वेगवेगळ्या, त्या योजनांची सविस्तर माहिती आम्हाला तर आमच्या ऑफिसकडनं मिळतच, पण काही शंका आली तर आमचा हा सगळा अधिकारी वर्ग अत्यंत चांगल्या पद्धतीनं आमच्या या सगळ्या शंकांचं निरसन करतो. तसंच आम्ही आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे, या अभियानामध्ये आमच्या शाळेने सलग 3 वर्षापासून आम्ही सहभाग घेतो आहोत आणि थोड्या थोड्या गोष्टींवरनं राहत आहोत. पण आम्ही सगळ्या गोष्टी यावर्षी क्लिअर करून अगदी योग्य रीतीने सर्व क्रायटेरिया पूर्ण करत या स्पर्धेमध्ये यावेळेस भाग घेतलेला आहे आणि आम्हाला असं वाटतं की कदाचित यावेळेस आमच्या मागे आमचं नशीब म्हणा, आमचं कार्य उभं राहील. आणि तसंच जे शाळेमध्ये माझी पालक जे आहेत, म्हणजे माझे विद्यार्थी जे आहेत, त्या विद्यार्थ्यांचा एक संघ स्थापन केलेला आहे. विद्यांजली पोर्टल मार्फत शासनाचं जे विद्यांजली पोर्टल आहे, त्या पोर्टलच्या माध्यमातून आमच्या शाळेला एक सुंदर असा संगणक भेटलेला आहे. सिद्धेश कम्प्युटर्स म्हणून एक दाते आहेत की त्यांनी आमच्या शाळेसाठी ही संगणक जे आहे दान केलेलं आहे विद्यांजली पोर्टलच्या मार्फत. तर त्यांचं सुद्धा मी धन्यवाद देतो. सगळ्या ग्रामपंचायतीला धन्यवाद देतो, ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि अशीच आमची सतत प्रगती होत राहील. आम्ही प्रयत्न करतच राहू आणि या सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभेलच. माझे सहकारी सुद्धा अतिशय हरहुन्नरी आहेत आणि जर कधी मी त्यांना काही सांगितलं तर ते लगेच ऐकतात, सहकार्य करतात. आम्ही त्यांचं मी ऐकून घेतो, माझं ते ऐकतात. म्हणजे आम्ही एकत्रितपणे अति उत्तम पद्धतीने हा कारभार चालवतो आहोत. तंटामुक्त आहे, भयमुक्त शाळा आहे आणि आनंददायी वातावरण जे NEP 2020 मध्ये ध्येय दिलेलं आहे आपल्याला शिक्षण प्रणालीमध्ये की आनंददायी आणि भविष्याला तयार असा विद्यार्थी घडायला पाहिजे, ते घडवण्याच्या दृष्टीने आम्ही दोघंही प्रयत्न करत आहोत. सगळ्यांची आम्हाला साथ आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.